तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरलच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये. मागच्या आठवड्यात आपण बघितलं की स्नेहल शिदम हिने हास्य सिंहासनावर बसण्याचा मान पटकावलेला आहे. या आठवड्यात आपण बघणार आहोत की स्नेहलला तुमच्यापैकी कोण इथून उठवू शकणार आहे का नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर मंडळी, आपण पाहतो की शाळेचं टेन्शन हे लहान मुलांना असतंच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे आई वडिलांना म्हणजे त्यांच्या पालकांना टेन्शन असतं, ते म्हणजे मुलांच्या ऍडमिशनचं. तर आता इथे येत आहेत अशाच एका मुलाचे पालक. बाबा जे आहेत त्यांना मुलाला मराठी मीडियम मध्ये टाकायचं आणि आईला त्याला इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं. बघूया मग नेमका मुलगा आता कुठल्या मीडियम मध्ये शिकणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अर्णव काळकुंद्री पुण्याहून, गौरवी वैद्य मुंबईहून आणि साईराज सांगले मुंबईहून. अरे डब्बा आणतेस का? ऑफिसला जायला उशीर होतोय. अहो काय सांगू तुम्हाला, आजकालच्या बायकांचे नखरेच खूप असतात. तुम्हाला नाही कळायचं. काय 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 तुम्हाला नाही काय तू आजकालच्या बायकांचे नखरेच खूप असतात. हा. तुम्हाला नाही कळायचं. गप्पा गप्पा, आम्हाला पण बायका आहेत, आमची लग्न झाली हो हो, पण तुम्हाला कुठे ऑफिसला जायची कामं असतात. राईट. तुम्हाला तर समोर बसून नुसती हसायची काम आहेत ना. अगं ए, डब्बा आण, उशीर होतोय मला. बायको बायको अरे नाही सर्वांना सांगतोय ही माझी बायको आहे. तर आता डब्बा दे, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आज तुम्हाला ऑफिसला लेटच जायचंय का? का विसरलात ना? नाही नाही नाही, लक्षात आहे माझ्या. काल हा माणूस ऑफिसला जाताना घरापासून बाहेर निघेपर्यंत आठवला नाही की पॅन्ट घातलीच नाही. मी आहे म्हणून टिकले, नाही तर दुसरा कोणी काय काम आहे? आज आपल्या सायराची इंटरव्ह्यू आहे स्कूल मध्ये. हा सायराज कोण ग? बाई बाई बाई, हा माणूस स्वतःच्या मुलाला सायराज आपला मुलगा ना. अगं हो तो. अगं आपल्याला मुलगा आहे हे नव्हतं विसरलो, फक्त त्याचं नाव सायराज आहे हे विसरलेलो मी. राजा ए राजा. कीड काय लँग्वेज आहे? अगं बाळताई म्हणावं. त्यांना कळतं कीड म्हणजे बाळते. पहिले जर कीडचे दात किती किडले ते बघ. पप्पाचं पॉप्स करून टाकले आता या मुलांनी. माझ्या मुलाला काय बोलायचं नाही. अगं माझा पण मुलगा आहे तो. कमीत कमी मला माझ्या वाटेत तरी बोलू दे. तुम्ही तुमच्या वाटणीचा इंटरव्ह्यूला बोला आणि त्याची प्रॅक्टिस पण करून घ्या. पण त्यापेक्षा आपण मराठी शाळेतच टाकूयात ना. टाकूया? कसला निर्दयी बाप आहे कूल. ते म्हणतात बाहेर टाकूया नाही, शाळेत टाकूया. बघ बघ माझ्या उडशा सोन्याच्या पोराला कळलं. बघ बघ बघ. नो पॉप्स. काही असू दे, पण मी माझ्या मुलाला इंग्लिश मीडियम मध्येच घालणार.
हिचा अभ्यास कोण घेणार? कोण म्हणजे मी घेणार. तू घेणार? तुला इंग्लिश येते का? विचारू का मी प्रश्न? हा, पहिला प्रश्न. तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिले धुपाटे. हे त्याला इंग्लिश मध्ये कसं बोलशील तू? हे तर कोणी पण बोलू शकतो. माझा किड पण बोलेल की बोल रे तू. ऑइल गॉन, तूप गॉन, रिमेन धपाटे इन माय हँड. आहे की नाही मी स्मार्ट? तू जर का ह्याचा अभ्यास घेणार असशील ना तर ह्याचं काय होणार आहे मला कळलंय. मला इंग्लिश मीडियममध्येच घालायचंय. अगं आपण त्याला मराठी मीडियम मध्ये टाकूयात. मग बघ तो किती छान छान कविता बोलेल. त्याला आत्तापासूनच येतात पोयम्स. की मंडे पोयम्स, रेन रेन गो अवे. हे बघा या इंग्लिश शाळांमुळे तेवढा दुष्काळ पडतोय. गो अवे आपल्या मराठीत कसं शिकवतात? ये रे पावसा, अशी कविता आहे ना. आणि पुढे काय? तुला देतो पैसा. पैसा दिल्याशिवाय पाऊस पडत नाही. मनी है तो पाणी है यो मॅन. जर का हाच पाऊस पडला तरच तर पैसे मिळणार आहेत ना. कळलं ना? आणि आता बघा आपल्या मराठीत कसं शिकवतात? लवकर उठे लवकर निजे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे. आणि हे तर इंग्लिश मध्ये काय शिकवतात? लेजी मेरी विल यू गेट अप. आणि ती उठतच नाही म्हणजे लहानपणापासून आळशीपणा. आपल्या मराठीत कसं शिकवतात? सत्यम शिवम सुंदरम. हेला कुठली पोयम शिकवतात? जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ हा 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 हा. अरे किती खोटं बोलायचं. तुम्ही नाही का खोटं बोलत? एक मिनिट, मी कधी खोटं बोलतो रे? दूधवाला घरी पैसे मागा आल्यावर तुम्ही सांगता पप्पा घरी नाही आहेत. अरे ती मज्जा असती. वा रे वा, आता तुमचं मॅटर उघडं पडलं. लगेच गंमत होय. मेटल म्हणजे काय ते? हा तुमचा पितळ. पितळ पितळ म्हणजे ब्रास. मी बोलायला लागले की लगेच बस. तुम्ही मला कायम गप्पा करायला बसता पण मी गप्पा बसणार नाही. मी माझ्या किडला इंग्लिश मीडियम मध्येच घालणार आहे. अगं त्या शाळेत सोमवार मंगळवार वेगळा युनिफॉर्म, बुधवार गुरुवार वेगळा युनिफॉर्म आणि एकाच वर्गात 4-4 गट. मग त्यांच्यात एकीची भावना कशी येईल? मग ते नेहमीच म्हणतील ना की हा त्याच्या गटातला, हा आपल्या गटातला.